नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर सकाळ सकाळी स्वयंपाकाची सुरुवात करत आहे. तर इथे बघा, हे सोया मिनी चंक्स जे असतात ना, अगदी 10 रुपयाला मिळतात. तर ते मी घेतलेले आहेत, कारण आज ना सोया चंक फ्राय करणार आहे आणि त्यासोबत ना काबुली चण्याचा पुलाव बनवणार आहे. कारण सिंपल असा मेनू आहे. खूप सकाळी हेवी असा नाश्ता झाला होता डोसा चटणीचा आणि सगळ्यांचंच पोट जवळजवळ भरलेलं आहे. परंतु आज मुलांचं स्कूल होतं, त्यामुळे मग जेवण तर पाहिजे, त्याच्यामुळे अगदी हलका-फुलका आणि झटपट होईल असा मेनू ठेवलेला आहे. आणि मलासुद्धा आज संध्याकाळी बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मी सांगेनच, स्टे कनेक्टेड. तर इथे बघा, सिंपल असं तेजपत्ता वगैरे तेलात टाकला, त्यानंतर मिरची टाकलेली आहे, थोडंसं जिरं, कांदा आणि टोमॅटो आणि सगळं जे आहे ना ते व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा थोड्याशा हिरव्या मिरच्या जास्त टाकून तिखट स्किपसुद्धा करू शकता. त्याचबरोबर थोडीशी हळद आणि जी काश्मीरी मिरची असते तर ती थोडीशी टाकलेली आहे. आणि माझा फेवरेट नेहमीच ऑलमोस्ट मी पुलावमध्ये वापरते सुहानाचा पुलाव मसाला, तो थोडासा टाकलेला आहे आणि सगळं असं छान गरगरीत मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही थोडंसं तूप किंवा दही काहीही टाकू शकता, ज्यामुळे ना पुलाव अगदी ना सुटसुटीत होतो. आणि आता तांदूळ आणि काबुली चणे जे आहेत ते टाकून घेणार आहे आणि 2 किंवा 3 शिट्टी काढून छान असा पुलाव शिजवून घेणार आहे. त्यानंतर इथे सोया चंक जे भिजत ठेवले होते ना, अगदी काही मिनिटातच ते भिजतात छान असे. तर ते पिळून घेणार आहे. यातलं जे पाणी आहे ना ते सगळं काढून घेणार आहे आणि अगदी त्याला ड्राय करून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये ना थोडीशी आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे, थोडंसं तिखट आणि हळद वापरायची. ते आलं लसणाची रेडीमेड पेस्ट जी आहे तर तीच वापरलेली आहे मी. त्यानंतर तिखट आणि हळद थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि छान असं नाही सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करून फ्राय करून छान असं रेडी करायचं आहे. आपल्याकडे ना सोयाबीन जे आहे ते अशा प्रकारेच खाल्लं जातं, सगळ्यांना अशा प्रकारेच आवडतं. तर दुपारी थोडंसं रेस्ट केला, मुलंसुद्धा स्कूलमधून आली होती आणि मग आम्ही निघालो भुलेश्वर मार्केटला. थोडंसं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं ना, अचानक खूप जोरात पाऊस यायला लागला. तर ह्या थोड्याशा सुरुवातीच्या काही 2-4 क्लिप्स मी घेतल्या होत्या, त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, छान अशी पावलं आहेत देवीची. त्यानंतर शुभलाभ आहे, गणपती बाप्पांचा शुभलाभ आहे. खूप साऱ्या गोष्टी होत्या दाखवण्यासारख्या. लास्ट इयर जेव्हा मी गेली होती, तेव्हासुद्धा मी घाईगडबडीत गेली होती, त्यामुळे ते शक्य झालं नव्हतं. ते यावेळेला मी एक्सप्लोर करणार होती, पण मध्येच खूप पावसाने गोंधळ घातला. त्यामुळे ना आम्ही घाबरून निघालो, की जास्त पाऊस वगैरे आला तर आम्हाला अडकायला होईल. सो त्यामुळे आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर मला ब्लाऊज पीस वगैरे काही घ्यायच्या होत्या गोष्टी. तर हिंदमाताला आलो आणि ते बघा तुम्ही किती पाऊस जोरात पडायला लागलेला आहे. मग तिथूनही आम्ही घरी निघालो आणि घरी आलो आणि हा लोलोसाठी ना आम्ही ड्रेस आणला होता हिंदमातावरनं नवरात्रीसाठी. तर त्याला खूप एक्साइटमेंट होती. त्यांनी घालून लगेच डान्स करून वगैरे दाखवला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात की मी भुलेश्वर मार्केटला गेली होती काही गोष्टी घेण्यासाठी आणि काल इतका प्रचंड पाऊस पडला ना की मला काही गोष्टी तिथे घेता आल्या नाहीत प्रॉपर आणि तुमच्यासोबत शेअरही करता आल्या नाही, कारण मी ठरवून गेलेली की तुमच्यासोबत या वेळेला ना भुलेश्वर मार्केट एक्सप्लोअर करेन, कारण लास्ट टाइम जेव्हा मी गेली होती ना तर मला करता आला नाही गडबडीमध्ये. यावेळेला मी खूप निवांत अशी गेली होती, परंतु पावसाने ना मध्येच गोंधळ केला. म्हणजे इथून निघाली तेव्हा थोडासा पाऊस होता, पण वाटलं नव्हतं इतका जोरात पाऊस चालू होईल आणि तिथे गेल्यानंतर ना इतका प्रचंड पाऊस चालू झाला. तर तिथे गेल्यानंतर ना इतका प्रचंड पाऊस चालू झाला ना की मग मग मला एक्सप्लोरच करता आला नाही. मला जितक्या गोष्टी घेणं शक्य झालं तर मी तिथून घेतलं पटकन आणि निघाली. आणि मग त्यानंतर ना हिंदमाताला सुद्धा गेली होती. म्हटलं आता बाहेर पडलोय तर काहीतरी गोष्टी घेऊनच यावं. तर मग तिथे गेली, थोड्याशा गोष्टी तिकडे घेतल्या आणि मग घरी आले आणि प्रचंड पावसाने आम्ही भिजलो होतो. तर मग त्या दिवशी काही मी ब्लॉग पण कंटिन्यू केला नाही आणि तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करायच्या सुद्धा राहून गेल्या होत्या. तर आज सकाळपासून सगळ्या कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुकवण्यामध्येच वेळ गेला. तर म्हटलं आता संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करते. तर या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तसं. तर आता एक एक करून तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे आणि ते सुद्धा सांगते की या गोष्टी कशासाठी आणलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल ना नवरात्राच्या ब्लॉगमध्ये, तर गेल्या वर्षी आम्ही घटस्थापना करण्यासाठी गावी गेलो होतो आणि त्यावेळेला अष्टमीच्या वेळेला सुहासनी बायकांचं पूजन केलं होतं मी, स्त्रियांचं, आणि त्याचबरोबर कन्यापूजन सुद्धा केलं होतं मी. तर खूप वर्षापासून आधीपासून माझी इच्छा होती की नवरात्रामध्ये कन्यापूजन आणि
सुवासिनी बायकांचं पूजन करावं. पण दरवर्षी काय व्हायचं ना, जेव्हा आमचा टर्न यायचा गावी जायचा तर आई जायच्या. सो त्या तिकडेच करायच्या. आम्ही इथे घरी काही करत नव्हतो. म्हणजे दरवर्षी पूजन होत होतं, पण गावी व्हायचं. इथे काही शक्य होत नव्हतं. तर गेल्या वर्षी आपसुकच माझं जाणं झालं आणि मी तिथे पूजन वगैरे केलं. तर म्हटलं आता गेल्या वर्षी आपण चालू केलं तर ते कंटिन्यू ठेवूया. तर यावर्षीसुद्धा भले घट जो आहे तो आमचा गावी बसतो. तरीसुद्धा जे पूजन वगैरे होतं ना, कुमारिका पूजन किंवा सुवासिनी बायकांचं पूजन, तर ते मी इथे करणार आहे. तुमच्यासोबत येत्या नवरात्राच्या ब्लॉगमध्ये ते शेअर करेनच मी. पण मी काय काय गोष्टी आणलेल्या आहेत तर तुमच्यासोबत शेअर करते. लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की मी काय काय गोष्टी दिल्या होत्या. तर यावर्षीसुद्धा आणलेल्या आहेत. तर त्या एक करून तुमच्यासोबत सगळ्या शेअर करते. तर आता घटस्थापना ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत रोज आपण वेगवेगळा कलर जो आहे तो परिधान करतो. तर गेल्या वर्षी मी इथे नव्हती तरीसुद्धा मला जितकं शक्य झालं ना तितकं मी वस्त्र जे आहे म्हणजे साडी जी आहे देवीच्या घटाची तर ती मी आणली होती. जसं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असतो. सो मी नवरात्रामध्ये दरवर्षी छान असं त्याचं सजावट वगैरे त्या सगळ्या गोष्टी करत असते. तर गेल्या वर्षी काय झालं ना, लास्ट मोमेंटला मी गेली होती या सगळ्या गोष्टी घ्यायला, त्यामुळे मला सगळे कलर मिळाले नव्हते. 2-3च कलर मिळाले. पण यावर्षी मी लवकर घेतलेला आहे, सो त्यामुळे मला सगळे कलर मिळालेले आहेत. ते एक करून तुम्हाला दाखवते. कलर खूप सुंदर आहे आणि बांधणीमध्येच आणलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. हे असे छान छान कलर आहेत. 10 कलर आहेत. हा एक आहे, त्यानंतर हा ऑरेंज आहे, हा पिंक कलर आहे. बघा किती सुंदर कलर आहे, बघू शकता. त्यानंतर हा रेड, हा राणी कलर, हा ग्रीन कलर, त्यानंतर हा येलो कलर आणि हा करडा कलर, ग्रे कलर ज्याला आपण बोलतो तो प्लेनमध्ये आहे. आणि हा अगदी व्हाईट शुभ्र असा व्हाईट कलर आणि हा एक पर्पल कलर. तर बघू शकता किती सुंदर असे कलर आहे त्याचे वस्त्राचे आणि मला प्रचंड आवडलं. तर असे वेगवेगळे छान असे कलर आहेत ना, तर मी ते घेऊन आलेली आहे. बघा किती सुंदर कलर आहेत आणि मला प्रचंड आवडलं. आणि बाजारामध्ये ना या कलरचा ना सेटच मिळतो. जर तुम्हाला सेपरेट सिंगल सिंगल घ्यायचे ते सुद्धा घेऊ शकता किंवा अशा सेटमध्ये सुद्धा मिळतात. म्हणजे सगळे कलर एकाच सेटमध्ये तुम्हाला मिळून जातात. तर बघू शकता. आणि ही एक छान अशी ना मी चुन्नीसुद्धा आणलेली आहे. मला ही प्रचंड आवडली चुन्नी. तर मी चुन्नी काही वेगवेगळ्या कलरची आणलेली नाही आहे, तर एकच सिंगल कलरची आणलेली आहे. ही भुलेश्वरवरून मी अशा प्रकारची रांगोळी आणलेली आहे. आणि तुम्ही म्हणजे बघितलं असेल की आजकाल ना या रांगोळीचं खूप ट्रेंड आहे. कार्डबोर्डची रांगोळी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त कलर भरायचे आहेत आणि मध्ये दिवा ठेवून तुम्ही ना दारासमोर किंवा तुम्ही जिथे घट मांडता किंवा कुठलीही पूजा करत असाल तर त्याच्यासमोर तुम्ही अशा प्रकारची रांगोळी ठेवू शकता. तर मी या 2 रांगोळ्या आणलेल्या आहेत आणि मला प्रचंड आवडल्या. ऑनलाईन याची जी कॉस्टिंग तुम्ही काढली ना तर ती खूप महाग आहे. लोकल मार्केटमध्ये थोडेसे स्वस्त मिळतात. तर या मला 2 आवडल्या. तर सध्या म्हटलं तर दिवाळी पण जवळ आहे, नवरात्र आहे, तर होऊन जाईल. म्हणजे उपयोगाला येईल या गोष्टी. सो त्यामुळे मी या घेऊन आणली आहे. बॉक्स आणलेला आहे. बँगल बॉक्स आहे. हा ॲक्च्युली प्लास्टिकचा आहे. बघू शकता अशा प्रकारचे ना कंपार्टमेंट आहेत त्याला 4. तर यामध्ये ना आणि हे निघतात अशा प्रकारे बघा. अशा प्रकारे हे निघतं. तर याच्यामध्ये ना तुम्हाला बँगल्स ठेवायच्या आहेत आणि छान खूप साऱ्या बँगल्स राहतील. थोडा मोठा आहे तुम्ही बघू शकता. तर मला ॲक्च्युली घ्यायचाच होता. ऑनलाईन मी बघत होती. पण ऑनलाईन जे होते ना ते छोटे-छोटे बॉक्स होते किंवा छोटे-छोटे कंपार्टमेंटवाले होते. तर मला तसं नको होतं. मला एकाच बॉक्समध्ये सगळ्या बँगल्स राहतील ना अशा प्रकारे मला हवं होतं. आणि मला ॲज इट इज तसंच मिळाला. आणि भुलेश्वर मार्केटच्या बाहेरच नाही एक काका आहेत ते बसतात नेहमी आणि लास्ट टाईम पण त्यांच्याकडनं मी बॉक्स छोटे घेऊन आले होते. मी ब्लॉगमध्ये शेअरसुद्धा केलं होतं तुमच्यासोबत. तर यावेळेला ना हा एक बॉक्स आणलेला आहे. मला प्रचंड आवडला आणि रिजनेबल रेटमध्ये मिळाला. त्यानंतर असा एक कंपार्टमेंटवाला बॉक्ससुद्धा मी आणलेला आहे. तर याचा सुद्धा उपयोग आहे ना मी खूप छान असं करणार आहे आणि हे फिक्स कंपार्टमेंट आहे. म्हणजे तुम्ही जर माझा इयरिंगचा बॉक्स पाहिला असेल ना तर तो ॲडजस्टेबल आहे. पण हे जे आहेत ना हे फिक्स आहेत, काढू नाही शकत आपण. तर खूप सारे यूज करता येईल. मल्टीपर्पज आहे हे, कशालाही तुम्ही यूज करू शकता. पण मी स्पेशली ॲक्च्युली डोक्यात ना नेकलेस ठेवण्यासाठी आणलेला आहे विचार करून. कारण नेकलेसेस आहेत ना ते प्रॉपर व्यवस्थित राहत नाहीत ते.
माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत बॉक्स किंवा जे कंपार्टमेंटवाले जे पाऊच आहेत तर त्याच्यात ते व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे मी हा एक डोक्यात ठेवून मी हा बॉक्स घेऊन आलेले आहे. जर हा मला ना युजफुल ठरला तर मी अजून एक घेऊन येणार आहे. त्यानंतर आत्ता मी कन्यापूजनासाठी काय काय गोष्टी आणल्यात ना तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. खूप डिटेलमध्ये सांगत नाही मी, पण प्रत्येकी 5-5 गोष्टी आणलेल्या आहेत मी. छान अशा गोष्टी मी जेव्हा कन्यापूजन असेल ना तर मी छान असं ते व्यवस्थित असं तयार करेन. काय द्यायचं आहे मला कसं, तर ते तुमच्यासोबत शेअर करेन. असं दाखवतं तुम्हाला दाखवते मी कन्यापूजनासाठी काय काय गोष्टी आणलेल्या आहेत. हे बघू शकता हेअरबँड जे आहे तर त्याचं एक पॅकेट आणलेलं आहे. त्यानंतर हे रबर आहे. त्यानंतर हे मुलींचे छोटे छोटे ब्रॅसलेट आणि त्याचबरोबर रबर आहे. तर एकत्र आणलेले आहेत. होलसेल मार्केटमधून मी आणलेल्या आहेत या गोष्टी. त्याचबरोबर ना हे रुमाल आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या नेल पॉलिश आणलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या. नंतर हे टिकली पाउचेस आणलेले आहेत म्हणजे सुवासिनी स्त्रियांसाठी. आणि त्यानंतर हे मेहंदीचे कोन आहेत आणि हे आहेत साडी पिन आहेत. तर हे सुद्धा आणलेले आहेत मी. तर असं म्हणतात की जेव्हा आपण सुवासिनी पूजन करतो तर ज्या स्त्रिया असतात सुवासिनी स्त्रिया तर त्यांना जेव्हा आपण पूजन करतो ना तर त्यांच्या ओटीमध्ये ना ज्या आपल्या शृंगाराचं सामान असतं ना तर तेच द्यावं. त्यांना ओटी भरण्यासाठी हे असं ब्लाऊज पीसचं जे आहे ना तर तो पाऊचसुद्धा आणलेला आहे. यामध्ये मल्टी कलर वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज पीस आहेत आणि हे एकत्र होलसेलमध्येच घेतलेलं आहे मी. तर या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ह्या काही सामग्री आहेत जे मला नवरात्रीमध्ये उपयोगाला येणार आहेत पूजेसाठी. तर या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये थोड्याशा गोष्टी अजून ॲड होणार आहेत कारण जसं मी सांगितलं की पावसामुळे मला सगळ्याच गोष्टी घेणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या मी नंतर घेऊन येईन. तर नवरात्रामध्ये ना बाहेर जाणं शक्य होणार नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आधीच आणल्यात आणि याची तयारी मी आधीच करून ठेवणार आहे. सगळी ही भुलेश्वर मार्केटची आणि हिंदमाताची खरेदी होती. आय होप तुम्हाला ती आवडली असेल आणि तुम्हाला कसं वाटलं ह्या सगळ्या शॉपिंगबद्दल मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही नवरात्रासाठी काय काय तयारी केली आणि तुम्ही कसं कुमारिका पूजन किंवा सुवासिनी स्त्रियांचं पूजन करता हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत मस्त काळजी स्वतःची काळजी घ्या. बाय.